नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल. प्रकृती बिघडल्यास जरांगे याच रुग्णालयात उपचार घेतात, सूत्रांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन. विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई. नाशिकच्या बागलाणमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा. अघोरी पूजेसाठी अंडी आणि कवडा लिंबांचा वापर. पौर्णिमेच्या मध्यरात्री स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार. पुणे विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कारवाई. पोलीस दल उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात गावठी दारू निर्मितीच्या 41 हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त. 12,50,000चा मुद्देमाल हस्तगत. 38 जण अटकेत. पुण्यात कॅम्पमध्ये पोलीस कारवाईच्या नावाखाली मोठा गोंधळ. अधिकाऱ्यांनी थेट अधिकृत सुरू असलेल्या दुकानांमधील माल बाहेर काढण्यास केली सुरुवात. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची पुणे पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणासंदर्भात सखोल तपासणी. CIDची 5 पथकं दाखल. परभणीत धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. हिंगोलीत जनगणनेचं काम करून परतताना काळाचा घाला. 2 शिक्षकांचा मृत्यू. भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 2 शिक्षकांचा मृत्यू. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ST बसचा भीषण अपघात. अपघातात 5 प्रवासी जखमी. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. नवी मुंबईत रिमझिम पावसाची हजेरी. मान्सूनच्या आगमनापूर्वीच पडलेल्या या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.